मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये जेव्हा आदिराला आता रोहन म्हटलेलं असतो की मात्र सगळ्या बायका सुगरण आहेत, परंतु मात्र ही बायको सुगरण नाही असे तू मला का म्हणालात, काय गरज होती तुला हे सर्व म्हणण्याची. म्हणून आता आदिराला फारच राग आलेला असतो. आदिरा खूप चिडलेली असते. तेव्हा तर रोहन म्हणतो की अगं आदिरा चिल चिल जरा चिल. अगं मी तुझी मस्करी करत होतो आणि मस्करीमध्ये मी तुला चॅलेंज केलं, हो की नाही. तू मात्र खरंच सो लुझर आहे. तुला मात्र तुझी हारच मान्य नसते आणि त्यात म्हणजे इतकं चिडण्यासारखं काय आहे. त्यावरती आता लगेच आदिरा खूपच चिडते. आदिरा म्हणते की अरे मी तुझ्यासाठी हे सर्व करत आहे आणि तुला तर असं वाटतं खरंच माझ्यासाठी काहीच करत नाही. सगळं काही करते तर ते फक्त दुसऱ्यासाठी, तुला त्याची कदरच नाही. त्यावरती आता पुन्हा आता रोहन म्हणतो की हे बघ अगं गोष्ट तुला येतच नाही, त्यामुळे मध्ये तू तुझा टाइम वेस्ट का घालते. त्यावरती लगेच आता आणि मला तर असं वाटलं होतं की तुझ्या चेहऱ्यावर जी काही स्माईल येईन आणि त्या स्माईल साठी मी हे सर्व करत होते, परंतु आता मात्र त्याची तुला कदरच नाही. आणि तेवढ्यात मात्र बाबा तिथे येतात. बाबा म्हणतात की काय सुरू आहे, नक्की काय चालू आहे. आणि तेवढ्यात आता मात्र हा जी काही मंदा आहे ती मंदा सुद्धा तिथे आलेली असते आणि लगेच म्हणते की अधिरा अगं तो बिचारा थकून भागून आला, तू कशाला चिडचिड वगैरे करतेस बरं. अगं तू उगाच त्याच्यावर वैतागतेस. अगं तो तुझं त्याचं काम करतोय आणि तू तुझं काम कर. तेव्हा आदिराला आणखीनच राग येतो. आदिरा म्हणतं की म्हणजे तुम्हाला फक्त तुमच्या मुलाचं दिसतं, परंतु माझं माझं फक्त तोंड दिसतं. तुम्हाला तुमच्या मुलगा कसं वागतो हे नाही दिसत. तुमचा मुलगा किती सेन्सिटिव्ह बोलतो, परंतु तुम्हाला ते नाही दिसणार. तुम्हाला फक्त माझं दिसतं. आणि यू म्हणजे रोहनला म्हणते चूक माझी आहे, मी तुला सरप्राईज देण्यासाठी गेले होते, परंतु नेव्हर अगेन असे बोलून आता ती तोऱ्यातच आतमध्ये निघून जाते. अधिराला फारच रागलेला असतो. तेव्हा आता मंदाला तर बोलण्यासारखंच होतं. मंदा म्हणते की अरे रोहन हे सर्व काय आहे, त्याला काही अर्थ आहे का. आणि हे सर्व कोण करणार, हा पसारा कोण आवरणार. मी नाही आवरणार बाबा, आणि तुम्हाला जर करता येत असेल तर तुम्ही करा. आणि रोहन तू गॅस बंद कर. आणि ती सुद्धा बाहेर निघून जाते. तेव्हा रोहन आणि बाबा तिथे उभे आहेत. रोहनला आता वाईट वाटत असत आणि आता तो बाबांना म्हणतो की बाबा अहो काही असे निघून गेली असेल, मी खरंच मस्करी करत होतो. तेव्हा आता बाबा म्हणत की अरे हो ठीक आहे, परंतु अरे तू बघायला हवं होतंस की ती मस्करीच्या मूड मध्ये आहे किंवा नाही, आणि मग तिची मस्करी तू करायची होतीस. आणि हे बघ तू इथे उभं राहून काय बोलतोस. अरे जा आणि तू तिच्याशी बोल, तिला समजाव. तेव्हा रोहन लगेच आता आदिराला समजायला जातो. तेव्हा बाबांना सुद्धा आता वाईट वाटत असतं की या दोघांमध्ये नक्की काय सुरू आहे. त्यानंतर इकडे राजवाड्यांच्या घरामध्ये समर आणि सोनंदी आता घरी आलेले आहेत. सोनंदीने चेंज केलेलं असतं, परंतु डोक्यात ते फुल लावलेलं आहे, त्याची पिन काही निघत नसते. म्हणून आरशासमोर उभी राहून ती पिन काढत असते. आणि तेवढ्यात तिथे समर येतो. समर विचारतो की अहो सोनंदी मॅडम तुमचं काय सुरू आहे. स्वानंदी म्हणते की अहो डोक्यामध्ये पिन गुंतलेली आहे, ती काही निघत नाही. समोर म्हणतो की अहो स्वानंदी मॅडम राहून द्या, कशाला काढतात. तेव्हा स्वानंदी म्हणते की अहो ते कोमजून चाललेलं आहे. तर समर म्हणतो की तुमच्यावर फारच सुंदर दिसत आहे आणि माझ्याकडे द्या तुम्ही, मी माझ्या वहीमध्ये ठेवून देतो. तेव्हा स्वानंदीने डोक्याचं लावलेलं जे काही फुल आहे तर ते फुल ती काढते आणि खुशात मात्र आता समरच्या हातात देते आणि लाजतच जायला निघते. तेव्हा लगेच समर तिचा हात धरतो आणि तेव्हा स्वानंदी आणखीनच लाजते आणि समर तिला आपल्या मिठीमध्ये ओढून घेतो. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की अहो काय करतात तुम्ही. समर आता म्हणतो की मला खरंच तुमच्यावर आज खूप प्रेम येत आहे. स्वानंदी म्हणते की अहो सोडा ना, दरवाजा उघडा आहे. आणि स्वानंदी लगेच बाजूला होते तर समर लगेच आता दरवाजा पुन्हा बंद करून घेतो आणि स्वानंदीकडे खुश तो बघत असतो. तेव्हा लगेच आता स्वानंदी म्हणते की अहो राजवाडे असं नका ना बघू माझ्याकडे. तेव्हा आता समर म्हणतो की अहो असं काय करतात, माझी बायको इतकी सुंदर, कमकुवत, बुद्धिमान. तेव्हा म्हणजे खरंच मला कधी कधी ना ह्या गोष्टीवर खरंच खूप आता म्हणजे अभिमानच वाटतो. तेव्हा स्वानंदी म्हणते की बापरे इतकं कौतुक. समोर म्हणतो की खरंच माझा विश्वासच बसत नसतो, परंतु तुमच्याकडे बघून मात्र मी खात्री करून घेत असतो की खरंच तुम्ही किती खरे आहात. तेव्हा लगेच आता स्वानंदी हसते आणि म्हणते की हो का, आणि तुम्ही माझ्याकडे का बघतात, मी आहे ना, मी बघतो ना तुमच्याकडे, तुम्ही नका बघू. तेव्हा आता स्वानंदी खुश म्हणते की माझा नवरा आहे ना खरंच अगदी वेल मॅनर्स, हँडसम, फक्त दूरदृष्टी असणारा, कार्यशील, त्यामुळे मला सुद्धा माझ्या नवऱ्याकडे बघूशी वाटतं. तेव्हा लगेच समोर म्हणतो की बापरे इतकं कौतुक, इतकं प्रेम, तर ठीक आहे आपण दोघं सुद्धा एकमेकांकडे असंच प्रेमाने बघत राहूयात. आणि हे बघा ब्लीम करायचं नाही, आणि ब्लीम केलं तर हरलात. तर स्वानंदी म्हणते की ठीक आहे, बघूयात कोण हरत आहे ते. त्यानंतर आता रोहन आपल्या रूम मध्ये आदिराला समजायला येतो, परंतु आदिरा बॅग वगैरे घेते आणि जायला निघते. तेव्हा रोहन तिला विचारतो की आदिरा तू कुठे चाललीस. आदिरा म्हणते की मला तुझ्याशी नाही बोलायचं. तर लगेच रोहन तिला म्हणतो की आदिरा
अगं काय झालं इतकं चिडण्यासाठी? आदिरा आता चिडलेलीच असते. आदिरा म्हणते की आता मात्र आपल्यामध्ये बोलण्यासाठी काही राहिलेलंच नाही, त्यामुळे आता मी जातेस. तर रोहन तिचा हात धरतो, ती जायला निघलेली असते. नॉट फेअर, अगं मी तुझी मस्करी करत होतो, मी वातावरण अगदी म्हणजे चिल करण्याचा प्रयत्न करत होतो, तरी सुद्धा मात्र तुला माझं बोलणं हे वेगळंच वाटतं. तेव्हा आदिरा रागानेच म्हणते की इनफ, इनफ, तू तर काहीच बोलू नकोस. माझा बोलण्याचा मूडच नाही. एकतर ऑलरेडी माझं डोकं फिरलेलं आहे आणि त्यात म्हणजे तू आणखीन काहीतरी बोलशील आणि आता आणखीन आपलं भांडण होईल. त्यापेक्षा न बोललेलंच बरं राहील आणि आणखीन तू हर्ट होशील. त्यावरती आता रोहन म्हणतो की एकतर अगोदरच मी तुझ्यामुळे हर्ट झालेलो आहोत. त्यावरती आता अधीरा म्हणते की सिरियसली आणि परत म्हणजे तू सिरियसली म्हणजे हर्ट झालेला आहे का? म्हणजे तू मला दुखवलंस आणि तू का हर्ट होतोस? तर आदिरा म्हणते की मला माहिती आहे की तुला काय म्हणायचं आहे. तर रोहन तिला म्हणतो की समजून घे. आदिरा म्हणते की मला माहिती होतं की तू हेच म्हणणार होता. जेव्हापासून मी या घरात आलेले आहे तेव्हापासून मी तुला समजूनच घेते आणि तुझ्या आईला सुद्धा मी समजूनच घेत आले. मी आल्यापासून त्या माझ्याशी कसं वागतात, कसं बोलतात आणि अधीरात म्हणजे तुला लग्न करायचं होतं तर तू ऍडजस्ट करून घे असं प्रत्येक जण म्हणतो आणि मी ऍडजस्ट करत आहे. म्हणून आधीरा आता तिचा आवाज चढलेला असतो, कारण ती थोडीच नाराजच झालेली असते. आणि या रिलेशनशिप मध्ये आता मात्र मी एकटी नाही, तू सुद्धा आहे याचा विचार कर. तेव्हा आता आदिरा भडकलेली आहे, तर रोहन तिला म्हणतो की अगं तू कुठून कुठे चाललीस. तेव्हा आदिरा म्हणते की अरे तुला असं वाटत असेल की तू माझ्याशी कसंही वागशील आणि ते सर्व मी सहन करेल, पण तसं नाही होणार असे बोलून आता आदिरा रागानेच निघून जाते. रोहन आणखीनच हर्ट होतो. त्यानंतर आता इकडे समर आणि स्वानंदीचं खूपच छान गुलगुलू सुरू असतो. दोघे आता इतके लाडात आणि प्रेमात एकमेकांशी बोलत असतात. त्यानंतर समर स्वानंदीचं कौतुकच करत आहे, म्हणतो की आता प्रत्येकाला दिवसातील 24 तास मिळतात आणि स्वानंदी मॅडम तुम्ही त्या 24 तासामध्ये घरातील किती काम करत असतात. घरातील स्वयंपाक करत असतात, सगळं घर सांभाळत असतात, नोकरी करतात, वृद्धाश्रमात जातात, आता सगळ्यांची काळजी घेतात, आजीची सुद्धा काळजी घेतात आणि जी काही तुम्ही आता झाडं लावली होती तर त्या वृद्धाश्रमामधील झाडांची सुद्धा तेथे जाऊन तुम्ही काळजी घेता. आणि बापरे, एका दिवसामध्ये मात्र किती करतात. खरंच. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की नाही, किती काही बोला तरी सुद्धा मी डोळे नाही मिटणार. कारण जेव्हा आता दोघांची पैज लागलेली असते की का नक्की एकमेकांकडे बघायचं आणि कोण डोळे खाली करतं, कोण डोळे मिटावं म्हणून असं प्रत्येकाची आता ही सुरू असते. तर स्वानंदी आता असं म्हणते, तर तुम्ही डोळे मिटवण्यासाठी मला हे सर्व बोलतात ना. समोर म्हणतो की नाही, बापरे, मी असं नाही बोलत तुम्ही डोळे मिटावं म्हणून. अहो मला मनापासून तुमचं कौतुक वाटतं म्हणून हे सर्व मी तुम्हाला सांगतो. तेव्हा आता स्वानंदी विचारते की खरंच, अगदी खरंच. समर म्हणतो की हो खरंच. आणि शेवटी मात्र आता समोरने डोळे मिटलेले असतात. तेव्हा स्वानंदीला फार हसायला येतं आणि राजवाडे तुम्ही डोळे मिटलात, तुम्ही हारलात म्हणून स्वानंदी आता खूप खुश होते. समर म्हणतो की अरे अरे अरे. स्वानंदी आता हसते आणि म्हणते की यस मी जिंकले. आता समर खुशच म्हणतो की स्वानंदी मॅडम मी तुम्हाला खरं सांगतो, मी रोज तुमच्यासाठी हरायला तयार आहे. कधी कधी आपल्या माणसाला मात्र हरवल्या म्हणजे जिंकून दिल्यानंतर जे काही त्याच्या डोळ्यामध्ये तो आनंद येतो आणि ते हास्य आणि तो आनंद बघण्यामध्ये जास्त मजा असते. तर तेव्हा आता स्वानंदी खूपच लाजते आणि म्हणते की राजवाडे जरा अतिच होतंय. तेव्हा आता समर स्वानंदीचं कौतुक करतो. लाजतच म्हणते की बास ना राजवाडे, अहो मला खरंच खूप अति होतंय. समर विचारतो की अहो तुम्ही असं काय करतात, नक्की तुम्हाला काय होतं बरं. स्वानंदी म्हणते की अहो माझी धडधड वाढते. समर म्हणतो की अहो वाढून द्या, अजून वाढून द्या, खूप काही वाढून द्या. आता स्वानंदी म्हणते की हो का, आणि मी सुद्धा तुमचं खूपच कौतुक करत बसेल की रात्र सुद्धा उलटून जाईल बघा बरं का. तेव्हा मात्र आता समर म्हणतो की हे बघा, नवरा बायकोने मात्र एकमेकांचं कौतुक केलं पाहिजे, अशामुळे नाते ही घट्ट होतात. एकमेकांचे कौतुक न करणारी अशी अनेक नाती मी बघितलेली आहेत आणि ती जोडपी सुद्धा. हे बघा आता ते असं म्हणजे वेळेच्या अभावी सगळं काही एकमेकातील विसरून जातात, परंतु मला मात्र तसं करायचं नाही. स्वानंदी मॅडम हे बघा, आणि मला रोज तुमचं कौतुक करत राहायचं आहे. रोज मात्र आता आपल्या छोट्या छोट्या संसारामध्ये आपल्याला नवीन रंग भरायचे आहे. आता स्वानंदी खूप हसते आणि म्हणते की रोज रोज जर तुम्ही असं बोलायला लागला तर कंटाळून जाताल. तेव्हा आता समोर म्हणतो की नाही, मी नाही कंटाळणार. जी म्हणते की नात्याची जी काही विण आहे तर ती रोज आपल्याला अशी विणावी लागते आणि ती अशी म्हणजे घट्ट होते. आता स्वानंदीच्या म्हणजे आता डोळ्यामध्ये आनंद अश्रू येतात. तर समोर म्हणतो की अरे बापरे, तुम्ही परत रडायला लागलात, मी काही चुकीचं बोलतो का, तुम्ही का रडता. तेव्हा आता स्वानंदी डायरेक्ट आता समोरच्या मिठीत येते आणि म्हणते की खरंच माझा नवरा खूपच चांगला आहे, मी खरंच खूप भाग्यवान आहे की मला तुमच्यासारखा नवरा मिळाला, खूप भाग्यवान आहे. तेव्हा समोर म्हणतो की हो नक्कीच तुम्ही खरंच खूप लकी आहात.
खरंच खूप चांगले आहात. हे बघा स्वानंदी मॅडम, पास झालं, आता रडायचं नाही, डोळे पुसा बरं. आनंद झालेला आहे की नाही, हसा ना अगदी आणखी मोठ्याने. आनंद झालेला आहे ना, म्हणून तो स्वानंदीला गुदगुलगुल्या करत असतो. आणि काय झालं होतं असं विचारतो, तेव्हा आता लगेच स्वानंदी म्हणते की अहो तुम्ही इतकं मन भरून कौतुक करतात, मग मात्र मला हसायला येईल की रडायला येईल सांगा बरं, म्हणजे इतकं छान वाटत होतं. मग विचारतो की मला एक गोष्ट सांगा, मी काय करून दाखवू, म्हणजे आता डान्स करून दाखवू का, जेणेकरून तुम्हाला हसायला येईल. किंवा आता स्वानंदी म्हणते की बास राजवाडी, बास आता. तर समर म्हणतो की काय केलं पाहिजे बरं. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की तुम्ही चुकतात, जे तुम्ही आता कधीपासून म्हणजे मला मॅडम मॅडम करतात, मी टीचर आहे का तुमची, खरंच म्हणजे मॅडम मॅडम तुम्ही करतात. त्यानंतर आता आदिरा बाहेर येते आणि ती बाहेर जायला निघलेली असते. तेव्हा लगेच आता मंदा आणि बाबा विचारतात. मंदा विचारते की काय ग, कुठे निघालीस, कुठे जायचं आहे. त्यावरती मात्र आता आदिरा तिचं तोंड पाडलेलंच असतं, ती तोंड पाडूनच उभी असते. बाबा विचारतात की अगं काय झालं. तेव्हा आदिरा म्हणते की बाबा प्लीज मला नाही बोलायचं. ती निघून जाते. तेव्हा लगेच आता बाबा म्हणतात की हे बघ मंदा, तू शांत राहा. मंदा म्हणत असते की रोहनने तिला डोक्यावर बसून ठेवलेला आहे आणि त्याचेच हे परिणाम आहेत. तेवढ्यात आदिरा गेल्यानंतर आता रोहन बाहेर येतो. तेव्हा बाबा विचारतात की रोहन काय झालं, ती इतकी तडकाफडकी का निघून गेलीस, मी तुला सांगितलं होतं ना तिच्याशी बोल म्हणून. मग आता रोहन म्हणतो की बाबा हे बघा, मी तिची मस्करी करत होतो, परंतु तिने खरंच किती सिरियसली हे सर्व घेतलेलं आहे. तर वरती आता मंदा म्हणते की तिला इतकं चिडण्यासाठी काय झालं होतं, डोकं शांत ठेवलं असतं तर काही बिघडलं असतं का. मंदा म्हणते की मी कुठे आगीमध्ये तेल ओतते. तेव्हा लगेच आता बाबा म्हणतात की हो, तू आगीमध्येच तेल ओतते आणि अशाने काही शांत होत नसतं, लक्षात ठेव. ते नवरा बायको आहेत आणि नवरा बायको मध्ये अशी भांडणं ही होतच असतात. तो मंदा म्हणते की हे बघा, मी सुद्धा तुम्हाला किती टोकाचं बोलत असते, परंतु प्रत्येक वेळेस आता मी नमतं घेत असते आणि मी असे निघून जात नसते. आणि मला मात्र आता ह्या खरंच आदिराचा फारच राग येतो. तेव्हा लगेच आता रोहन चिडलेला असतो. रोहन म्हणतो की बास कर, अगं आई तू कायम बडबड करत असते, मला मात्र आता ह्या घरातील म्हणजे कंटाळा आलेला आहे कटकटीचा, मला त्यासाठी प्लीज थोडीशी मोकळी स्पेस हवी आहे. त्यानंतर आता समर स्वानंदीला म्हणतो की बापरे तुम्ही खरंच चिडलात, आणि मी तर म्हणजे मला तर तुम्ही माझी बायको आहात, टीचर नाहीत. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की केव्हापासून तुम्ही मगासपासून मॅडम मॅडम लावलेला आहे. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की तेव्हाची गोष्ट वेगळी होती, आता आपलं लग्न झालेलं आहे आणि लग्नानंतर मात्र आता तुम्ही काहीतरी मला म्हटलं होता, ते तुम्हाला आठवलं का. तेव्हा आता समर म्हणतो की मी शिक्षक असा म्हणजे हाक मारून तुम्हाला बोलवलं होतं. मग आता स्वानंदी म्हणते की मला एकच कळत नव्हतं एक्झॅक्टली मात्र मी तुम्हाला काय म्हणायचं आहे. त्यानंतर आता आपलं डिस्कशन झालं होतं की मी तुम्हाला राजवाडी म्हणणार म्हणून, मग तसं आपलं सुद्धा आता डिस्कशन करायला हवं की आता मात्र मी तुम्हाला काय म्हणायला हवं बरं, तुम्ही मला काय म्हणायला हवं. किंवा समोर म्हणतो की हे बघा तुमचं नाव एकदम चांगलं आहे स्वानंदी. तर लगेच आता ही स्वानंदी म्हणते की हो एक्झॅक्टली. स्वानंदी परत म्हणते की त्यापुढे मात्र तुम्हाला असं मॅडम का लावायचं असतं, असं मॅडम मॅडम करत जाऊ नका, एकतर मला हे सगळं ऑड वाटतं. आणि मग आता खरंच तेव्हा समोर म्हणतो की मग काय म्हणावं. त्यानंतर आता समोर म्हणतो की सांगा बरं काय म्हणायचं आहे. सवय होत नाही. तेव्हा आता लगेच स्वानंदी म्हणते की सतत व्यायाम करण्याची आणि सतत गोळ्या घेण्याची सवय तर तुम्हाला होती, शेवटी त्या सवयी मोडल्यास ना आज आहे की ह्या सवयी नाही ना, का नाही, कारण आपलं नातं खूप बदललेलं आहे. तेव्हा लगेच आता समोर म्हणतो की हो पॉइंट आहे. तेव्हा आता स्वानंदी लाजतच म्हणते की तुम्ही मला बायको म्हणतात ते मला खरंच खूप आवडलं. समोर म्हणतो की तुम्ही सुद्धा मला राजवाडे म्हणतात ना, तर ते सुद्धा मला फार आवडतं. आणि हे बघा यामध्ये मात्र आता मला तुमच्या नावाचा उल्लेख नाही, मात्र मला त्यामध्ये तुमच्या नावाचा जो काही उल्लेख असेल ना, तर मात्र खरंच मला ते फार आवडेल. तुमचं खरंच खूप गोड नाव आहे स्वानंदी. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो मग म्हणा ना स्वानंदी म्हणा. तेव्हा समोर म्हणतो की नको, असं एकेरी नकोय, असं पुढे पाठीमागे काहीतरी पाहिजे. तेव्हा लगेच आता स्वानंदी म्हणते की नंदू नंदू पाहिजे का. मग आता समोर म्हणतो की नको, ते सगळेजण तुम्हाला म्हणतात त्यामुळे नकोय. आता समोर तिचं नाव शोधून काढतो, स्वानंदी जान. तेव्हा स्वानंदी म्हणते की बापरे मला मुघल काळामध्ये गेल्यासारखं वाटतं. दोघांचं मात्र खूप छान सुरू असतं. त्यानंतर इकडे मलिका आता विचार करत असते की चांगला चान्स होता घरामध्ये आता ह्या स्वानंदीला धडा शिकवण्याचा, आणि खूप चांगला चान्स होता, परंतु आता काय करू, सगळं काही कठीण होऊन बसलेलं आहे, तिला कसं धडा शिकू बरं. त्यानंतर मात्र आता लगेच इकडे सुष्मिता आणि असं हे अंशुमन एकमेकांशी छान आता बोलत येत असतात. आणि तेवढ्यात ते येतात आणि आता मलिकाला मॉम मॉम करत असतात, अंशुमन मॉम करतात. तेव्हा लगेच आता मलिकाचं लक्ष जातं, ती म्हणते की कुठे होतात तुम्ही दोघ जण. तेव्हा सुष्मिता म्हणते की आम्ही इथेच होतो, वॉक करत होतो. अंशुमन सोबत जर मी फिरले ना मला खरंच खूप मजा येते, अगदी मस्त स्टार मध्ये फिरल्यासारखं होतं, हो की नाही अंशुमन. अहो बोला ना तुम्ही काहीतरी. आता अंशुमन विचारतो की मॉम अगं तू अजून जागी काय आहेस.
तेव्हा मलिका म्हणते की अरे मला कशी झोप लागेल, कारण त्या स्वानंदीने मात्र माझी झोप मोडलेली आहे. तेव्हा आता सुष्मिता म्हणते की अशी कशी, मात्र ताईने आता झोप मोडवलेली आहे. तर आता अंशुमन सुष्मिताला म्हणतो की जरा तू गप्प राहा बरं. तेव्हा लगेच आता मलिका म्हणते की स्वानंदीला शिक्षा झालीच पाहिजे. दरवेळेस मात्र ती आपल्याला तोंडावर पाडत असते. तेवढ्यात मात्र आता आदिराही जोरजोराने पिंट्या दादा करत येत असते. तेव्हा आता मलिका लगेच विचारते, डॉल काय झालं, तू यावेळेस आली या रात्री आणि इतक्या उशिरा इथे आलीस का, काय झालं बरं. तेव्हा आता आदिरा काही बोलत नसते. आदिरा डायरेक्ट म्हणते की पिंट्या दादा आहे का घरी, पिंट्या दादा म्हणून आता ती आवाज देत असते. त्यानंतर आता इकडे स्वानंदी ही समोरला म्हणत असते की हे बघा, मी कसं तुम्हाला आहो राजवाडी म्हणते, मग तुम्ही आहो स्वानंदी असं मला म्हणा, मला ते फारच आवडेल. तेव्हा समोर म्हणतो की आहो स्वानंदी मॅडम. तेव्हा स्वानंदी म्हणते की आहो त्याच्याबरोबर मॅडम कशाला म्हणतात बरं. आता समोर म्हणते की आहो ते तोंडामध्ये येतं खरंच. आणि तर स्वानंदी म्हणते की आहो प्रॅक्टिस करा. समोर प्रॅक्टिस करत असतो आणि म्हणतो की आहो आहो स्वानंदी मॅडम. तेव्हा लगेच आता मॅड करत असतो. तर स्वानंदी विचारते की काय झालं, मी तुम्हाला मॅड वाटते का. तर आता समोर म्हणतो की आहो हे बघा, तुमच्या मनामध्ये आता जो काही माझ्याबद्दल आदर आहे आणि माझ्या मनामध्ये जो काही आदर आहे, तर तो कसं तुम्हाला समजणार बरं. मग स्वानंदी म्हणते की हे बघा, नवरा बायकोचं नातं कसं इक्वल असायला हवं असं तुम्हीच म्हणत असतात ना, तुम्ही प्रॅक्टिस करून बघा बरं, तेव्हा तुम्हाला बरोबर येईल. तेव्हा आता समोर स्वानंदी करत असतो. तसं स्वानंदीला फारच छान वाटत असतं. ती आनंदाने उड्या मारत असते. ती जरा बाजूला जाते. तर समोर म्हणतो की तुम्ही तिकडे का गेलात बरं, तुम्ही जर असं लांब जाणार असेल तर मी अजिबात मात्र आता नाही येणार, याला काय अर्थ आहे बरं. आणि तेवढ्याच स्वानंदी समोरच्या जवळ येते आणि आता लगेच त्याच्या गालाचा किस घेते. समोरला अगदी हवेत उडल्यासारखं होत असतं. तेव्हा समोरला इतका आनंद होतो, तो स्वानंदीच्या जवळ येतो, तिला धरतो. स्वानंदी खूप हसत असते आणि म्हणते की आता राजवाडे अहो गप्प बसा. ती खूप हसत असते, लाजत असते. समोर म्हणतो की तुम्ही आता लाजतात, मग अशी नाही लाजला. समोर म्हणतो की अहो आपल्याला गप्पच बसून सगळं करायचं आहे, अगदी बोलून नाही ना करायचं. आणि हे बघा स्वानंदी मॅडम, अहो हा गाल अजिबात दुखावला गेलेला आहे, याला कसं अन्याय करायचं, याला तुम्ही किस केलं, मग आता इकडच्या गालाला. तेव्हा स्वानंदी फार लाजत असते आणि समोरच्या मिठीत येते आणि आता मात्र तो स्वानंदीला चंद्र दाखवतो. तेव्हा स्वानंदी म्हणते की हो किती सुंदर दिसतो. समोर म्हणतो की तुमच्या इतका नक्कीच नाही. आणि तेव्हा आता स्वानंदी मात्र खूप हसत असते. समोर लगेच आता गाण्याची एक ओळ म्हणतो चंद्रावर. तेव्हा स्वानंदीला आणखीन हसू येतं. समोर म्हणतो की आता फक्त एकच ओळ मी म्हंटलो, म्हणजे मी इतका कठीण गातो का, तुम्हाला नाही आवडत का. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की नाही तुम्ही वाईट नाही गात, परंतु हे सगळं चंद्रमाच्या साक्षीने तुम्ही बोललात, तेव्हा मला सगळं खरं वाटेल. तेव्हा जाऊयात आपण शतपावली करूयात. तेव्हा आता समोर म्हणतो की तुम्ही म्हणताल तसं. स्वानंदी म्हणते की थांबा मग आपण जाऊयात. तेव्हा आता दोघेही खूप खुश होतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.